गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाची आता सुरुवात काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। आजची दशमी आहे। दशमीनंतर 5 ते 6 दिवसानंतर पितृ पंधरवडा हा संपत असतो आणि नंतर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। आपण वणी येथील गणपती कारखान्यामध्ये जो गणपती कारखाना आहे त्याच ठिकाणी देवी सुद्धा बनवली जाते आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या देव्यांचे ह्या ठिकाणी मूर्त्या तयार झालेल्या आहेत। तसं पाहिलं तर सप्तशृंगी मातेचे जे मूळ रूप आहे ते जगदंबा मातेची मूर्ती आहे, सप्तशृंग मातेची मूर्ती आहे आणि एवढं असताना जोरात पाऊस सुरू असल्याने या मूर्तिकारांना खूप कसरत करावी लागत आहे। भाऊ, एकंदरीत तुम्ही मूर्तीला शेवटचा हात मारतायत, नेमकं काय सांगाल? हो, तर आता आमची खूप घाई गडबड चालू आहे आणि थोड्या दिवसात देवीचं आगमन होणार आहे, त्यामुळे आमचं काम खूप जोरात चालू आहे। तिकडे बघू शकता तुम्ही वेलवेटचं काम चालू आहे। आता फक्त ब्लाऊज आणि साडीचं काम बाकी आणि मागचं खडकाचं ते काही थोडंसं काम आहे। हा, एकंदरीत मूर्ती बनवताना काय तुम्हाला त्रास झाला का? हो, भरपूर त्रास झाला ना। मूर्त्या सुकत नव्हत्या, ते साच्यातून काढताना खूप त्रास होत होता, सुकत नव्हते। त्यांना आम्ही कोळसा लावला, मोठमोठे बल्ब इकडे मागे दिसत आहे। नाशिकवरनं कोळसा बोलवला, कोळशाचा वापर करून त्या सुकावल्या। बरं, एकंदरीत तुम्ही आता वेलवेटचा हात देताय देवीला, काय त्रास होतोय आणि मूर्तीचा बाजार कसा राहणार आहे? मूर्तीचा बाजार तर थोडा टाईटच आहे, कारण की कच्चा माल पण वाढलेला आहे। त्याच्यात तसं जर म्हटलं तर कोळशाचा भाव सुद्धा वाढलेला आहे। कोळशाचा भाव वाढलेला आहे, पण आता तुम्ही सप्तशृंग मातेपासून, जगदंबा मातेपासून, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापुरी भवानी माता, माहूरची रेणुका माता, हे सर्व मूर्त्या तयार झालेल्या आहेत। एवढे मागणी आपल्याकडे आहे का? आहेत ना, प्रत्येक मंडळाची अलग अलग मागणी आहे। आपण पाहू शकतो की या वर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली, तर आज तुमचा सप्टेंबर सुद्धा संपत आलेला आहे, पण पाऊस थांबायला वेळ घेत नाहीये, पाऊस थांबत नाही। म्हणून मूर्तिकारांना खूप त्रास सहन करून मूर्त्या बनवाव्या लागत आहेत। एस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।